तर हाय पब्लिक, कशा सर्व? खूप दिवसातून माझा नवीन ब्लॉग येतो आहे आणि आता मी जस्ट पनवेलमध्ये आहे आणि इथून आता आम्ही 4 बाईक्स आहेत आणि 8 जण आहे आम्ही सर्वजण आणि इथून आता पनवेल टू अलिबाग ही राईड करणार आहे। तर अलिबागलाच ठीक आहे, इकडे पाऊस होता खूप, तिकडे असेल तर तिकडले काही राईड्स आहेत, बनाना राईड्स किंवा काही ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे एन्जॉय करण्यासारख्या अशा खूप आहेत, पण त्या एन्जॉय करायला आपल्याला मिळत आहेत काय आपण पाहू शकतो नंतर, कारण तिकडेही पाऊस असेल तर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकत नाही आहे। त्यामुळं ठीक आहे, आज पाहूयात। चाललो आहे, सर्व निघालो आहे आता आणि एक फ्रेंड आहे जस्ट तो त्याची दुसरी सेकंड बाईक आहे त्याच्याकडे, ती घेऊन येतो आहे, तर त्याची मी वाट पाहतो इथे आणि इथून मग सर्व आम्ही पनवेल स्टेशनच्या इथे थांबलेले आहेत काही जण, त्यांना तिथे जॉईंट होईल आणि तिथून मग डायरेक्ट मध्ये एकदा थांबेल मला वाटतं आहे नाश्ता करण्यासाठी, मध्ये कुठेतरी थांबावं लागेल कारण भूक पण लागलेली आहे, कारण आता 8 वाजायला लागलेले। हां ओके, 8 वाजले साधारण आता। आणि सकाळी कारण मी बाहेर जायचं होतं म्हणून मी सकाळी 4 वाजता उठलो आणि तिथून सर्व तयारी केली, माझी जे पण होती ती, मी काहीच तयारी केली नव्हती ऑलमोस्ट, आणि जस्ट सकाळी उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन जस्ट गाडी काढली, जस्ट ठाण्याला गेलो। एक फ्रेंड होती, तिथून तिला घेतली आणि जस्ट तिकडे आलो, पनवेलला आलो आणि इथं सर्व भेटले काही जण थांबलेच तिकडे आणि एक फ्रेंड आहे तो इकडे गेला आहे, त्याची दुसरी बाईक आहे त्याच्याकडे, ती घेऊन येणार आहे तो आला की इथून मग आम्ही निघेल, जे पण काही फ्रेंड्स आहेत त्यांना भेटेल, तिथे जाऊन जॉईन होईल, मग तिथून राईडला सुरू होईल आणि मग ठीक आहे आपण भेटूयात ह्याच्यानंतरनी, आपण मोटो राईडवर भेटूयात। आणि तुमचा सर्वांचा आभार की माझे ब्लॉग पाहताय, चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे। मे महिना माझा पूर्ण असंच गेला की जास्त मी ब्लॉग टाकू शकलो नाही आहे, त्यामुळे ठीक आहे आता ट्राय करेल। पावसात फार जास्त नाही टाकणार, 1 ते 2 ब्लॉगच टाकत जाईल, कारण पाऊस जास्त असतो कधी कधी किंवा कमी असतो, जेव्हा कमी असेल तेव्हा मी टाकतच जाईल, किंवा जास्त वाढला तर 1 ते 2 मी 2 तरी टाकतच जाईल, त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स भेटत जाऊ द्यात। हे पाहूयात, भेटूया आपण मोटो राईडवर। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, तर तुमचा रिस्पॉन्स असंच मिळत जाऊ द्यात। तर चला बाय, आणि ही राईड कशी जाते चांगलीच जाऊ आणि पाहूयात। यानंतर मी आता जाता पाहूयात काय काय आपल्याला पाहायला भेटतं आहे, किंवा आता पाऊस पडूनच गेलेला आहे, पाऊस पडलेला खूप रात्रभर, सकाळी 5च्या नंतरनी जरा उघडलं आहे, म्हणजे शांत आहे जरा, ठीक आहे। तर भेटूया आपण मोटो राईडवर, तर चला बाय। काय असेल ते मी मोटो राईडवर तुम्हाला एक्सप्लेन करेच किंवा सांगेलच, तर चला बाय। ओके तर चला पब्लिक, आता वेट कर जरा वेळ, आणि आपण आता पनवेलपासून तर निघालो आहे, आत्ता 9 वाजलेत, ठीक आहे। तर इथून आपण पहिलाच लेफ्ट मारून डायरेक्ट अलिबाग लोकेशनची सध्या तरी मला वाटत नाही गरज आहे, पण पुढे जाऊन करावी लागणार आहे। आणि आता आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत 4 बाईक आहेत, आई शपथ, चला मिरर ओके करूयात, ओके। आणि सर्व येत आहेत, एक R15 आहे आणि 2 ॲक्टिवा आहेत, ठीक आहे। सावकाश जावं लागेल कारण ॲक्टिवा 2 आहेत, त्यामुळे त्यांना जास्त पटपट येता येणार नाही आहे। मी हाताचे ग्लव्स पण घातले नाही आहेत, घालायला पाहिजे होते, पण ठीक आहे, असो। हे थांबलेत का? येत आहेत कदाचित, ठीक आहे। ऑलरेडी जास्त लेट झालेलं आहे आणि आता जस्ट पनवेलमधून थोडंसं बाहेर पडलेलो आहे आणि ठीक आहे, पाहूया। 1 ते 1.15 तासाचा प्रवास आहे, हा रस्ता आहे हा, आणि हेल्मेटचं थोडंसं लावून घेतो, क्लिप वगैरे, आणि सावकाशी होऊ द्यात, बाकी काही नाही, कारण रात्री पाऊस पडलेला खूप, आत्ता नाही पडला पाहिजे, कारण पडला तर गोप्रो आतमध्ये ठेवावा लागेल, कारण त्याचा जो माईक ॲडॅप्टर आहे तो अटॅच आहे गोप्रोला, तो नसता तर कदाचित मी
गोप्रो कंटिन्यू चालू ठेवला असता, पण नाही आहे, पाऊस आला तर गोप्रो काढावा लागेल आणि बॅगमध्ये ठेवावं लागेल. त्यामुळे ठीक आहे, चला आरामात एकदम जाऊ. 60-70च्या आसपास जायचं आहे, जास्त स्पीड करण्यात अर्थ नाही आहे. आता हे थांबायला बोलतील की माहीत नाही आहे मला, पण ठीक आहे. आणि हे सर्व फ्रेंड्स माझे नाही आहेत, एक रिलेटिव्ह आहे, तिचे सर्व फ्रेंड्स आहेत ऑफिसचे वगैरे. आणि त्याने मी जसं सांगितलं तुम्हाला अगोदरच की त्यांचा अगोदर प्लॅन म्हणजे त्यांचं पण अचानकच ठरलं. त्यामध्ये मला तिने विचारलं, कारण मी तिला एकदा अगोदरच बोललो होतो कुठे जायचं असेल तर मला सांग. त्यामुळे तिने मला कल्पना दिली, ठीक आहे जायचं आहे म्हणून, काय करायचं, येतोयस का? तर ठीक आहे म्हटलं, जाऊयात, काय हरकत नाही आहे. आणि मी निघालो आहेत. आणि वातावरण एकदम थंड आहे आणि जस्ट हेल्मेटचा वायझर ओपन केल्यानंतर एक वेगळाच फील येतो, एकदम थंड गारवा लागतो आहे. आणि या बाईक सर्वांच्या पाठी आहेत. ठीक आहे, आपण आरामात जाऊया, काय विषय नाही एवढं जास्त. आरामात जायचं आणि आरामात यायचं. खरं तर आरामातच जायचं होतं, तर आरामातच भेटलं पाहिजे होतं. कारण सकाळी 4 वाजता उठून काही अर्थ नाही राहत, काही मिळत नाही आहे, झोप झालेली नाही आहे पूर्ण. तरीसुद्धा आपण निघतो आहेच. आणि त्या 3 बाईक मागे आहेत, आपल्या पाठीमागे आहेत, येतीलच हळूहळू पुढे. ठीक आहे, चालेल. आता हे बाकीचे येतील, समजा आलेच क्लोज माझ्या, तर त्यांनाही कवर करेल मी. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. चलो, काय तो कुठे आता आगे जाना है. इथं थोडंसं थांबलो होतो आणि आता इथून निघतोय परत. अरे तिथे थांबलो होतो ना आम्ही त्या टर्नला, गाडी चालू केली, सगळे निघाले बरोबर. हा इथून तिथे गेला आम्हाला पडला, नंतर पहिला आपलं काय यार, पाडलं नाही पाहिजे कुठे, मग झालं. जिसको भरोसा है वो जा सकता है. अरे मैडम, भरोसा रखने का है, अब जब जाना है तभी जाएंगे. तो अभी जाएगी. आप बैठ, तू वही सोच के बैठा. चलो चलो चला चला. त्या सर्वांना पुढे जाऊन दिलेले आहे, कारण आपल्याला त्यांनाही ब्लॉगमध्ये घ्यायचं आहे. कोणी काय आय एम नॉट कमिंग बिकॉज पर्सन्स रिझन्स. पडला तर डोकं हल्लं का काय? पर्सन्स रिझन्स. कधी आता टाकलाय की आता टाईप करत होता ना. हा हा हा, आईला झाला का? मग काय स्टेटसला टाकलंय का? ओके, ग्रुपमध्ये टाकलाय मॅनेजरला. मॅनेजर पर्सन्स रिझन्स. हा. आत्ता जो पनवेलचा जो टोल होता तो थोडासा सोडून पुढे आलेलो आहे. एक जण आहे पण प्रॉपर नाही आहे तो, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. आणि मेन म्हटलं तर त्याच्या पाठी एक मुलगी आहे. सावकाश गेला पाहिजे. हे स्पीड बिकड का देतात समजत नाही मला. ठीक आहे, गोप्रोचे चार्जिंग काय आहे 67. ओके, बॅटरी पॅक आणलेला नाही आहे, एक आहे, कदाचित तो लागला तर ठीक आहे. नाही तर गोप्रो डाऊन झाल्यानंतर काही करू शकत नाही आहे मी. त्यामुळे जोपर्यंत शूट करू शकतो तोपर्यंत करणारच आहे. डिझीचा पण आहे, चार्ज करून आणलेला आहे प्रॉपर. पण तो समजा मी लावला हेल्मेटला माउंट केला तर नाही, एवढा गुड नाही आहे तो. म्हणजे
आवाज नीट येणार नाही, बस बाकी काही नाही आहे. बाकी तर पाहूयात हा बॅकअप कसा आहे. तरी ह्याचा बॅकअप ठेवला पाहिजे मला, कारण थोडासा 5-5 मिनिटांनी थोडासा मी स्टॉप करत जाईल, जेणेकरून मला बॅटरी बॅकअप थोडासा जास्त देईल गोप्रो. तसं म्हटलं तर कंटिन्यू यूज केला तर 1 तासच, 1 ते सव्वा 1 तास, एवढाच जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे देणार. त्यामुळं ठीक आहे, चालतं सर्व. आणि पॉवर बँक आणायला सांगितला होता, पॉवर बँक तर त्यांनी आणला आहे वाटतं, आणला असेल ठीक आहे. ऑफ झालाच तर मग समजून घ्या, मी तो तिकडे लावेलच. पॉवर बँक आहे, गोप्रो लावून देईल. आयफोनचं काही वाटत नाही मला की चार्ज केलं पाहिजे वगैरे. सध्या तर मी त्याचा डेटा ऑफच करून ठेवेल आज. घरामध्ये कोणाला माहीत नाही आहे, आईला माहीत आहे आलो आहे, ठीक आहे. ही एक ॲक्टिव आहे, पुढे R15 आणि त्याच्या पुढे एक ॲक्टिव आहे. सावकाश केलं, सावकाश. खूप मस्त वाटतंय बघा, हा रोड जो बनलाय ना एकदम मख्खन आहे. जस्ट आता या महिन्यात श्रीमंत नदा गेलता, लडाख. सर्व ब्लॉग्स पाहिले मी, कदाचित शक्यतो मी त्याचे सर्व ब्लॉग पाहतोच, परत पाहतो, त्यामुळे चालून जातं. ठीक आहे, आणि हा आहे R15 मध्ये शूट करू शकतो आपण त्याला, ठीक आहे. इथं होता ना, अगं नाश्त्यासाठी तिथं हॉटेल होतं, इथं पण आहेत वाटतं. आहेत चल. ओके, 1-2 एक बाईक कुठे मागे वाटतं. आरामात जाना भाई, केव्हा हॉर्न वाजार आहे शे. हिपहॉप घातले पण काय, शूज असते तर आणखी कम्फर्टेबल असतो, पण ठीक आहे. आरामात ना रे बाबा. ठीक आहे, इथे थोडंसं हॉटेल श्री साई आमंत्रण, तर इथे नाश्त्याची सोय करूयात, नाश्ता करूयात आणि मग निघूयात. चला भेटूया, नाश्ता वगैरे करूयात आणि नंतर भेटूयात. ओके. हां, मस्तपैकी नाश्ता केला, मिसळ पाव खाल्लेले आहे, एनर्जी तर आले. खूप उपाशी होतो सकाळपासून, आता खाल्लं जरा, नाश्ता मस्त झालेला आहे. परत निघालो प्रवासाला, तर खाताना काय दाखवायचं त्यापेक्षा ठीक आहे स्टॉप करूया बोललो. थोडं काम चालू आहे इकडे रोडचं, त्याच्यामुळे सावकाश. मध्ये मध्ये मस्त काम झालेलं आहे, एकदा ॲक्युरेट पूर्ण काम झालं की मग काय मस्त थांबायला नको कुठे. मस्त असे नजारे. एक वेळ मी विसरलो होतो की कॅमेरा चालू आहे, त्यामुळे मी बोलतच नव्हतो. ठीक आहे, असो चालेल, भेटूयात आपण कंटिन्यूमध्ये आता. जरा आपण 2 मिनिटासाठी कॅमेरा बंद करूयात, भेटूया पुढे जरा.
डोळ्यामध्ये खूप कचरा जाते, तरी पण की आग, तरी पण पाऊस पडल्यानंतर सुद्धा धूळ आहे ग. आणि इथून आपल्याला मॅप थोडंसं पुढे गेल्यानंतर लेफ्ट दाखवतोय, जो मी तुम्हाला बोललो होतो. लोकेशन तसं माहिती आहे, ॲक्युरेट नाही. जो लेफ्ट आहे तो माहिती आहे मला, पण जो लेफ्ट मारून थोडंसं ब्रिजच्या खालच्या बाजूने गेलो तर तिथून कसं जायचं हे प्रॉपर माहिती नाही मला अजून तरी. त्यामुळं ठीक आहे, मॅप आपण सुरू केलेला आहे, ओपन केलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं. आणि रोड पण मध्ये मध्ये थोडासा खराब आहे, बाकी मस्त रोड झालेला आहे. हे पाहू शकता, इकडे पण पूर्ण धुकं नाही आहे, पण ढग दिसत आहेत, पण नॉर्मल, जास्त नाही. असं ढग पण आहेत आणि थोडंसं ऊन पण आहे, असं नाही आहे. असं असतं तर आणखी मस्त वाटतं पाहायला. ठीक आहे, असूया. हॉटेल साई पुष्पा हॉटेल. जो आपण बोललो तो इकडेच अलिबाग. पण 51 मिनिट्सच का दाखवतो एवढ्या टाइम पासून? हां, कधीपासून आपली रनिंगच तशी आहे ना. ठीक आहे, येतील. ठीक आहे, चल पुढं थांबू. तिथे वरती थांबू ना जरा, तिथून पण खाली यायला जागा आहे जरा. थोडंसं मी खालून आलेलो आहे, थोडंसं म्हणजे थोडंसं पुढे होतं ते, थोडंसं खालून निघालो. म्हटलं ठीक आहे चला, काय हरकत नाही, होता गॅप. आलेलो आहे, बस आलो आहे. सर्व नीट जावं, खास करून मुली. तर तो लेफ्ट होता, इथे पुढे आहे खाली उतरायला, तो हा लेफ्ट होता अलिबाग. त्यामुळे ओके, ते पब्लिक इकडून येईल, लक्षात ठेव. हां ठीक आहे, स्टॉप करू थोडासा इथे. हां, आता हा पूर्ण वन वे आहे. अनेक मेन सीन काय झाला आता, जस्ट आम्ही लेफ्ट मारून आलो, सॉरी हां लेफ्ट मारून आलो आणि राईट मारून सरळ आलो ब्रिजच्या इथे पुढे. जिथून राईट मारून डायरेक्ट अलिबागचा हा जो रूट आहे तो, म्हणजे याच्याच पाठी एकदम बॅक साईडला. ट्रॅफिकवाल्याने पकडलं विदाऊट लायसन नव्हतं आहे का इकडे. बहुतेक फोटो वगैरे काढलेले आहे, फाईन पक्का बसणार आहे एवढं वाटतंय नाही, पक्का बसेल. आणि ठीक आहे, असं होतं काय बोलू शकत नाही आहे. लायसन काढलं पाहिजे त्याने काय सर्वांनीच लायसन काढलं पाहिजे. आणि आत्ता तरी पहिलं RTOला जायला लागायचं, आता नाही, त्याची गरज नाही लागत. आता कुठे तुम्ही जिथे बाईक शिकता किंवा काही असेल
स्कूल्स असतात ड्रायव्हिंग स्कूल्स, तिकडेही लायसन काढून मिळतं आता. हे नवीन नियम आहेत, ते फॉलो केलेत, ते आपल्यासाठीच बनवलेले आहेत. क्या रे बाबा, दादा जाणे का. मी पहिला पण इथं आलेलो एकदा लास्ट टाइम, पण तेव्हा ब्लॉग नाही बनवला, सांगितलं तसं मी. पण ठीक आहे, त्यानंतर आत्ता आलो आहे. हा पूर्ण वन वे रोड चांगला आहे, फक्त आत्ता तरी ठीक आहे, पूर्ण खाली दिसत आहे. नंतरची गोष्ट वेगळी आहे. 5 या 6 वाजले तर समजून जा ट्रॅफिक लागणार इकडे पण. ठीक आहे, असो. येत आहेत तिघेजण मागे, पण पुढे मला वाटतं हे मागे बसून कंटाळलेली आहे. आणि आपलं एमटीचं सीट पण एवढं मस्त आहे. काय वाव, इथे पण मस्त आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला. तर हा इथला एक ब्रिज आहे, तो पण एकदम मस्त आहे. दाखवतो थांबा आता थोडासा इथेच. हे पाहू शकता, मस्त असं आहे. इकडे रोड पण पाहायला लागतोय मला. हा कोणतं असेल काय ना काहीतरी. डॅम वगैरे आहे का? हा डॅम वगैरे आहे का? हा वरती असेल ना, इकडे किंवा इकडे असेल, नाही तर नदी असेल. बोट वगैरे पण आहे. हा ते मला विचारतं डॅम वगैरे का, मला काय माहित. रोडची कंडिशन पहिलेपेक्षा का खराब आहे. मी आलो होतो तेव्हा ठीक होता. हे पहा, चार्जिंग खूप लो झालेली आहे गोप्रोची. नाही ठीक आहे, पण हे पहा. ओके, तर पब्लिक आत्ता जस्ट शहाबाज मध्ये आहे. नाव ऐकून होतो शहाबाज, पण माहीत नव्हतं हे इकडेच आहे की. आता तरी मला सिटीमध्येच आहे. सर्वे नाही, आम्ही दोघं पुढे आहे, बाकी मागेच आहे सर्वे. हे पूर्ण सिटीमध्ये असल्यामुळे बस आणि परत वन वे त्यामध्ये. हां बसवाला काय करत आहे. ओके, तुम चलो नको रे भैया. ये देखो ऐसा होता है यहाँ पे. सिटीतून बाहेर पडायला थोडासा वेळ लागेल. हे सिटीत घुसल्यापासून नुसतं डोळ्यामध्ये सारखी कचरा जाते. ओ लड़कियाँ, देखना तो पड़ेगा ना मेरी जान. बस स्थानक पोईनाड. हे कौन सा पोईनाड करके गाव है.
कावी पड़ता है ये अलीबाग पेन। देखो बोला था ना इधर पब्लिक मिलता है, सिटी है पूरा इसलिए। अब क्या बोलूँ, गाड़ी इतना चला है तभी भी, गाड़ी इतना चला है अभी भी नहीं लग रहा कि कुछ चलाया है। और बड़ा सफ़र चाहिए मेरे को, कुछ बड़ा करने की सोच है। करूँगा एक दिन करूँगा एक बड़ी राइड, सपना है मेरा केदारनाथ बाइक पे, और ज़रूर करूँगा पूरा केदारनाथ ज़रूर करूँगा, वो भी बाइक से, या मेरी ब्लैकी हो या कोई और बाइक पर जाऊँगा ज़रूर। क्या है, कौन से धुंधी में चल रहा है पिकअप? तो आ जा आराम से, ज़्यादा रिस्क नहीं लेने का। वाह क्या छोड़ा है बस वाले एसटी, नहीं इनको जाने दो। तर मला वाटतंय फक्त अर्धा तास 33 मिनट्स। चलो अलीबाग, ऑलमोस्ट अलीबाग में पहुंच ही गया है। क्या करूँ अभी इसके, आता याच्या पुढचा यांचा प्लॅन काही माहीत नाही। आता तर नाश्ता केलेला आहे, परत बोलतील आता इथे पोचल्यानंतर बोलतील की ठीक आहे चला आता जेवून घेऊयात, तर तसं नाही चालणार आहे। हां, पोयनाड पोलीस स्टेशन, पुलिस थाने, जिला रायगढ़। ये रायगढ़ में कैसे? हाँ रायगढ़ में आता है वो, पेन भी रायगढ़ में ही आता है, मुझे बाद में समझ में आया वो। मुझे लगा वो हमारे यहाँ जो रायगढ़ है वही। अपने पब्लिक आया है कि नहीं कोई, हमारा पब्लिक कोई आया नहीं अभी तक। तो चलो ये थोड़ा सा स्टॉप करते हैं यहाँ पे, 26 चार्जिंग बची है तो आगे यूज करेंगे उसको। पब्लिक आतमध्ये आलो आहे, खूप साऱ्या गावं गेले आतमध्ये, म्हणजे मागे गेलेत सर्व। तर ठीक आहे, तर यामध्ये काय सीन झालं आहे की ठीक आहे अलिबाग लोकेशन टाकलं आहे बीचचं डायरेक्ट, ठीक आहे, पण तिथे तर जाणारच आहे। परत इथे नागाव म्हणून का अजून काहीतरी आहे, तिथे ऑटर ॲक्टिव्हिटीज आहेत, बनाना राईड्स बोला किंवा स्कूबा डायव्हिंग असे काही इतर आहेत। पण ठीक आहे, ते आपल्याला विचारावं लागणार आहे कोणाला ना कोणाला तरी। ते आपण पहिले मेन सिटीमध्ये घुसेल तेव्हाच विचारू सर्वांना जे काय असेल ते। ओके, एक ड्रायव्हर आपला इथंच आहे। अपने जान को हथेली पे लेके कोविड सेंटर है, कोविड सेंटर ठीक है। ओके, एक बाईक आहे आपल्या पाठी, सावकाचा गोप्रो 23 वर आहे, 23% वरती आहे गोप्रो। ठीक आहे, आपण मेन आता सिटीमध्येच आहे इथे, थोडंसं
थोडंसं रिसर्च करावं लागेल, इथे थोडंसं थांबावं लागेल, त्यानुसार अरे टेन्शन नाही काय, हे चुकणार नाही आहे. मेन बीचचाच आहे जो पण काय आहे तो लोकेशन, पण जो आपल्याला जिकडे जायचं आहे त्या ठिकाणी जायला तरी विचारावं लागणार कोणाला ना कोणाला तरी. नक्की इथे अलिबागच्या बीचवर तिथे नाहीच होतं आय थिंक, लास्ट टाईम विचारलं होतं आम्ही. मेन असेल तर तिथे इकडेच कुठेतरी आहे, इथून अर्धा तास वाटतं आहे. हां, इथून अर्धा तास आहे अजून. 2 बाईक्स आपल्या कुठे आहेत. ऑलमोस्ट अलिबागमध्ये पोचलो आहेच, थोडंसं 8 मिनटावर अलिबाग बीच येईलच. ओके, असे इकडे अलिबागला जातो आणि हा नागावला. ठीक आहे, थांब. तर आता अलिबागच्या इथून थोडंसं मागे एक बोर्ड लावलेलं आहे, तिथून नागाव करून नाव आहे, गाव आहे तिकडे. ते चेक केलं मी, नशीब आता लक्ष होताच, कारण तिथं जरा पुढे चेकिंग आहे का नाही तेच विचारायला बोलवलं तुला. नाही, ते सांगत नव्हते. ते असेल रे, असेल. हां, अजून एक चेकिंग असणार आहे वाटते. आता हे दोघं पुढे गेलेत, बॉम्बला तिथे फाईन मारत जाऊ, येताना परत मारू दे फाईन. हां, आता या साईडला त्या साईडला सर्व बीचच आहे संपूर्ण. बघ, इकडे बीचेस आहे संपूर्ण. आता इकडे कुठे? इकडे ऑलमोस्ट अलिबागमध्ये पोचलेलोच आहे. तर इथून किती 20 मिनटावर दाखवतोय नागाव करून एक आहे, तिथं सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, बनणार आहेत किंवा अजून काही खूप काही आहेत. ते मी तर नाही काही करू शकत, मी येतानाच सांगितलं आहे मी काही करणार नाही, फक्त सोबत येईल. ठीक आहे, असो. तर परत हे लोक बोलतात की इथून जे पण गेम्स आहेत ते एन्जॉय करतील तिथून झाल्यानंतर ना इकडे अलिबागच्या इकडे मेन तिथे जायचं बोलतायत. ठीक आहे, असो. ओके. मी घाबरलो. विक्रमचा आवाज, मला असं वाटलं माझ्या बाईकमधून कसा आवाज यायला लागला असा. ओके, इकडंच आहेत. इथे कसे रेट चालू आहेत काही माहीत नाही आहे गेमचे. मी ऑनलाईन चेक केलेले तेव्हा काहीतरी नाही आठवत, जाऊ द्यात. पर पर्सन 500 या 600 आय थिंक. कपल राईडसाठी पण अलग, कपल राईडसाठी मस्त ऑफर भेटते इकडे, म्हणजे डिस्काउंट असतोच.
डोळ्यांमध्ये एवढा कचरा गेलाय ना, मी काय सांगू. हे सर्व गेले वाटतं पुढे कॅमेरे स्टार्ट करीपर्यंत. स्पीड ब्रेकर श्री हनुमान. बोलू का काय जाताना ना मला आठवण कर, तिथे मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या घे. ओके. कसले? ओके. ओहो कमल कमल, हे देख कमल का फूल देख. वाव, मी पहिल्यांदा बघतेय. मी पण पहिल्यांदा बघतोय. किती सुंदर वाटतंय. नाही, मी अगोदर एकदा बघितलंय. हा मस्त वातावरण आहे. 5% वरती गोप्रो आलेला आहे. असो थोडासा स्टॉप करतो इथे. मेन येईल नाही, राहू द्या, चालूच ठेवतो, संपला तरी चालेल. मस्त असा व्ह्यू. काय आहे याचं, आरामात जाणे का. नागाव बीच मस्त. हे सर्व फिरणारी पब्लिकच आहे, नाही तर रेग्युलर तर असणारच. ओके, इथून नागावसाठी इथून राईड घ्यावा लागेल. सर पब्लिक थांबलेली माझ्यासाठी. खरं तर मला जास्त माहीत नाही इकडचं, पण ठीक आहे, मी ऐकून आहे की इथे आहेत असं असं, आणि कन्फर्म केलं त्या मॅमला विचारून. कोण आहे? एक जण आहे. गोप्रो साधे उसका तो चूल्हा गया हो. कुला काय काका. मस्त वाटतंय ते, खूप मस्त वाटतंय. थंड वातावरण तर आहेच. हे पहा, इथून कडकला, तिथून सरळ टाकलं असतं तरी झालं असतं. का रे मॅम दादा, का असं का केलं? तिथून सरळ जाऊ पण शकत होतो ना, एवढं फिरूनच आणायचं होतं तर.
इथून लेफ्ट घ्यायचं आहे. खूप मला वाटतं आतमधून टाकलेलं आहे, कारण जो तिथे आपण राईट मारला, राईट घेतला जिथे, तिथून सरळ गेलो असतो तरी मला वाटतं आपण पोचलो असतो तिथे. आणि फिरून पाठवतंय. नक्की काय सीन आहे याचा? दस मिनट क्यों दिखा रहा है इतना? मैप घुमा रहा है क्या हमको? खूप आतमध्ये आहे. प्रभाळे अँड चिकन शॉप. ओके, ह्या पूर्ण गावातून रोड आणलेला आहे, नांगाव. उगाच